वातावरण सकाळचं असतं, थोडासा गारवा जाणवतोय, हवा तितकीशी नव्हती, मात्र त्याही परिस्थितीमध्ये जी पार्टनरशिप केली मयूरसोबत तू आणि शेवट लास्ट ओव्हरमध्ये देखील चांगले षटकार आले, लागोपाठ 3 षटकार आम्ही त्या ओव्हरमध्ये बघितले. काय म्हणशील, बॅटिंग करायला कसं वाटतंय, मजा येते? विकेट तर एकदम पाठ आहे पूर्णपणे आणि चेंडू पण सिक्सर जे आहेत ते लावला तरी 6 जातात कसा पण. प्रेम नाही आहे आणि काय ठरवलंस यंदाच्या हंगामामध्ये जेव्हा तू 3ऱ्या-4थ्या क्रमांकावरती यायचा लास्ट इयरपर्यंत, मात्र या हंगामामध्ये या सीझनमध्ये तू मयूरसोबत सुरुवातीला येतोयस, या प्लॅनिंगबद्दल? पहिले प्रत्येक पण फॉर्ममध्ये नाही आली प्रॅक्टिस त्याची पण कमी, मयूर पण प्रॅक्टिस नसतो त्याच्यामुळे मलाच यायला लागतो, बॅटवर बॉल चांगला येतो म्हणून. बरेच षटकार मारलेस या संपूर्ण इनिंगमध्ये, तुझा आवडता षटकार या इनिंगमधला? माझा आवडता तिसरा मारला तो शॉर्ट पिच बॉल. ट्रॉफी खूप सुंदर दिसते तुझ्या हातामध्ये. हा सामना विरोध या मॅचचा. जितेश, अभिनंदन. स्वर्गीय विष्णू पाटील स्मृती 11 जनुमान मोठी देसाईने हा सामना जिंकला. म्हणजे कुठेही जाऊ नका, दातिवली आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा गौरीपाडा. नुकतंच या मॅचलाही सुरुवात होईल. मात्र आपण मंचावरती उपस्थित आदरणीय यशवंत आंबो पाटील साहेब, माजी ग्रामपंचायत सदस्य निळजे यांचा सन्मान करणार आहोत. मी जनुमान क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष बबनजी पाटील साहेब यांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. यशवंत पाटील साहेब, माजी ग्रामपंचायत सदस्य निळजे यांच्या ठिकाणी सन्मान होईल. जे हनुमान क्रीडा मंडळ निळजेचे उपाध्यक्ष आदरणीय बबनजी रसाळ साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करत आहोत. जगदीशजी मात्रे यांनी पुरस्कृत केलेला जे हनुमान मोठी देसाई स्वर्गीय विष्णू पाटील स्मृती 11 पहिला दणदणीत विजय मिळवला. फार चांगली बॅटिंग केली आणि चांगली गोलंदाजी. या सन्मानाबरोबरच आता वळूयात ऑन गोईंग मॅचच्या दिशेने. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. गौरीपाडा आणि दातिवली. ऐकूयात नामवंत समालोचक टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज पनवेल रायगडचा दीपकजी पाटील सर यांना. थँक्यू. हॅलो, थँक्यू सो मच करणजी काळन, थँक्यू सो मच नितीन. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. नवीन सामना तुमच्यासमोर गौरीशंकर गौरीपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये आई एकविरा दातिवली. टॉस जिंकलाय गौरीपाडानं, पहिल्यांदा फिल्डिंग स्वीकारले. पहिला बॉल लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडला वळवले. शॉर्ट मिड विकेटला स्टॉप केला, परंतु दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि या 2 धाबा पूर्ण. इनफिल्डमध्ये सर्कलमध्येच या 2 धाबा मात्र पूर्ण करण्यात आल्या. पहिल्या चेंडूवर 2 धाबेनं धावसंख्येचा श्री गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. आई एकविरा दातिवली संघ सलामीची जोडी आपण पाहतोय. एका बाजूला तेजस पाटील आणि राज नाईक. तर पहिलं षटक मयूर मात्रेचं राईट आर्म ओव्हर द विकेट ना. लेंथ बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न थोडासा मिसक्यूट झालाय. चान्स जरूर होती एक्स्ट्रा कव्हर फिल्डरला. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता परंतु पोहोचता आला नाहीये, त्यामुळं पुन्हा एकदा दुहेरी धाबांचं योगदान. पहिल्या ओव्हरमध्ये बऱ्याच वेळेला असं घडतं सर्कल रिस्ट्रिक्शनच्या षटकामध्ये कधी कधी मिसटायमिंग स्ट्रोक सुद्धा वॅकंट एरियामध्ये पडतात. इनफिल्डच्या बाहेर सर्कलच्या बाहेर पडल्यामुळं धाबा मिळतात आपल्याला. हे बऱ्याच वेळेला तुम्ही पाहिलं असेल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल स्लाइस करून पॉइंटकडे गेलाय, सिंगल मिळेल. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धाबा. चांगली सुरुवात म्हणता येईल तेजस पाटील या फलंदाजाकडून. आता पुढचे 3 चेंडूंसाठी राज नाईक, त्याला स्ट्राईक मिळाले. डावखुरा त्याचा फलंदाज आहे, त्यामुळे थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करावा लागतोय आणि एक डोकेदुखी असते प्रतिस्पर्धी टीमच्या कॅप्टनसाठी. जेव्हा जेव्हा स्ट्राईक रोटेट होते तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळेला मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल संभवतो. मयूर मात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. डावखुऱ्याच्या फलंदाजासाठी दोन्ही क्षेत्ररक्षक आपण पाहतोय ते डीप मध्ये ऑन साइडला आहेत. मिड विकेट आणि वाईड इश लॉंग ऑन. हा बॉल यावेळेस मात्र हुक केलाय आणि पाठवलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावां करता येतोय चौकार. खराब लाईन होती मी तर करण्याचा प्रयत्न मयूरचा. सोपं होतं कारण पहिल्या ओव्हरमध्ये बऱ्याच वेळेला आपण पाहतोय अगदी इनफिल्डला बेट केल्यानंतर तुम्हाला रन्स मिळतात आणि या 4 धावेनं टोटल जाऊन पोहोचते ती 9 या आकड्यावर. सुरुवात चांगली झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहतोय आता 4 चेंडू संपलेत आणि 9 धाबा दातिवली संघाच्या धावफलकावर आहेत.
ओ इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, कव्हर्सला संधी, झेल टिपलाय, फलंदाज होईल बाद. फर्स्ट विकेट डाऊन, ब्रेक थ्रू दिलाय तो मयूर मात्रेनं पहिल्याच ओव्हरमध्ये. आणि इकडे मात्र लेफ्ट हँडेड बॅटर बाद झालेत. चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. चेक. थोडा वेळ त्यामध्ये आपण एक महत्त्वपूर्ण सन्मान या ठिकाणी करूयात. मंचावरती आदरणीय कोळेगावचे विश्वासजी पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी जय हनुमान क्रीडा मंडळ निळजेचे उपाध्यक्ष बबनजी रसाळ साहेबांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण विश्वासजी पाटील कोळेगाव यांचा यथोचित सन्मान करावा. पंचक्रोशीतील प्रत्येक गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक मान्यवर त्या प्रत्येकाचा या क्रीडा मंचावरती आपण सन्मान करतोय. कल्याण डोंबिवली क्रिकेटचा वर्ल्ड कप मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं मकर संक्रांत चषक 2025च्या 56व्या पर्वामध्ये सहर्ष स्वागत. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. तर रितेश म्हात्रे मोठी देसाई, जितेश म्हात्रे मोठी देसाई याच्यासाठी एक पारितोषिक 500 रुपयांचं संजू रसाळ यांच्याकडून आलंय. तर जितेश आपण कुठे असाल तर हे पारितोषिक प्लीज कलेक्ट करा. 4 धावा मिळतील. हा स्ट्रोक होता, पाठीमागच्या चेंडूवर पाहिला, लेग स्टंपवर बॉल होता त्यामुळे फक्त फ्लिक केलं. रिशा सहानं बॉलला फक्त वळवलंय. एक कलात्मक फटका पाहायला मिळाला आणि या 4 धाब्यानं पहिलं षटक मात्र जरूर राज बाद झाला असेल परंतु चांगल्या धाबा मात्र फलकावर पाहायला मिळतात. दातिवली संघाच्या 13 धाबा, 13 रन्स. पहिल्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर संपवायचे आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये. आणि असं घडलं नाही तर मात्र एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. जिकडे 20 मिनिटं होतील तिथूनच एक फिल्डर आतमध्ये घ्यावा लागेल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला मात्र ही सूचना असेल कारण आज 9 सामने आपल्याला कव्हर करायचे त्यामुळे खेळाडूंचं सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. जवळ दुसऱ्या षटकाकडे दुसरं षटक घेऊन हेमंत येत आहेत. तेजस पाटील आणि यश पाटील. यशनं आलेल्या एक चौकार दाखवलाय. रिशा सायानं वळवले बॉलला, स्क्वेअर लेगकडे जाईल. सिंगल त्या ठिकाणी मिळते. एकच धाव. 14 धावा धाव फलकावर. चांगल्या धावा आहेत. एक फलंदाज बाद झालाय आणि त्याच धावगतीनं जर धावा आल्या तर 55-60च्या आसपास एक चांगलं टार्गेट मात्र सेट करता येण्यासारखं आहे आणि तेच करावं लागेल दातिवली संघाला. यश पाटील पहिल्याच बॉलवर चौकारानं खातं उघडलं या फलंदाजानं. ओ बॅक टू द बॉलर्स आणि फॉलो थ्रू मध्ये सरळ झेल टिपलाय आणि फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का लागलाय तो टीम दातिवलीला. यश बाद झालाय. चांगला झेल सोपं नाहीये खरं तर. वेगानं चेंडू येत असतो आणि गोलंदाज सुद्धा तेवढाच वेगानं मात्र एकदा चेंडू डिलिव्हर्ड झाल्यानंतर तेवढाच वेगानं पुढे जात असतो त्यामुळे अचानक बॉल येतो आणि थोडंसं गोंधळून जातात बऱ्याच वेळेला परंतु चांगलं जजमेंट त्या ठिकाणी आणि एक चांगला झेल फिनिश होत असताना. दुसरा धक्का टीम दातिवलीला 14 या धावसंख्येवर. नवीन बॅटर ज्यांच्या नावानं मात्र हा संघ ओळखला जातो सुभाष वैदी इन ॲट नंबर 4. सिनियर प्लेयर आहेत, संघातील मुख्य खेळाडू आहेत. गेले कित्येक वर्ष सातत्याने आपण पाहतोय दातिवली संघाला पुढे नेण्यामध्ये ज्यांनी आजपर्यंत मात्र मुलाचं सहकार्य केलंय आणि त्यांच्यावर आता मात्र या मॅचची धुरा असेल. सफलता मिळाली ती हेमंतला. ड्राईव्ह केलं यावेळेस मात्र कव्हर्सला एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी डीपमध्ये. ओ थोडंसं मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळालं काय आणि लगेचच दुसरी रन. नाराज आहेत सगळे त्याच्याकडे बघतात, डोळे वासून बघतात त्याच्याकडे कारण माहिती आहे आपला एकतर आउटफील्ड फार सुंदर आहे या मैदानाची त्यामुळं आउटफील्डला आपण दोष देऊ शकत नाही आहे. त्यामुळं फर्स्ट अटेम्प्टमध्ये जर तुम्ही चेंडू उचलला नाही तर मात्र लगेचच एक रन कंप्लीट होते आणि तेच कळलं. पण त्यासाठी पहिली रन वेगानं धावणं सुद्धा गरजेचं. ऑफस्टम्पच्या बाहेर शफल क्रॉस होऊन थोडंसं स्वीप करण्याचा प्रयत्न. हा चेंडू सरळ जाऊन शरीराचा वेध घेतला. लेग पायचा इशारा पंचांचा येत असताना एक्स्ट्राजमध्ये ही धाव नोंदवली जाईल. धावसंख्या 1ने पुढे जाऊन पोहोचते. ती आत्तापर्यंत 17 या आकड्यावर. 17वर 2 फलंदाज बाद झालेत.
हेमंतांचा हा चेंडू थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवला होता, एक चांगला लाईन आणि लेंथवर पडला आणि थोडंसं वाईट ठेवल्यामुळं बऱ्याच वेळेला तिथपर्यंत फलंदाजाची बॅट रीच होणं थोडंसं कठीण जातं. मग कधी कधी या प्रयत्नामध्ये गोलंदाजांकडून एखादा वाईट बॉल होतो, परंतु त्यांना एवढा फरक पडत नाही. ओ लोवर फुल टॉस बॉल समोर ड्राईव्ह केलाय, बडॉनकडून लॉंग ऑनकडे जात असताना पहिली धाव वेगानं सुभाष धावलेत, दुसऱ्या धावेचा कॉल आणि पहा चित्त्याची चपळा इकडे मात्र पाहायला मिळाली आणि या 2 धावा पूर्ण होत असताना सुंदर रनिंग द विकेट म्हणावी लागेल या 2 फलंदाजांमध्ये आणि या 2 धावेनं टोटल जाऊन पोहोचते ती 19 या आकड्यावर, ज्या ठिकाणी 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि दातिवली संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल 2 गडी बाद 19. पहिला सामना आपण पाहिला आजच्या सकाळच्या सत्रामधील जयदुर्गा माता काटई या संघानं जिंकला आणि त्यानंतर स्वर्गीय विष्णुशेठ पाटील मोठी देसाई या संघानं दुसरा सामना जिंकला. हा तिसरा सामना आहे. त्यानंतर मोठा गाव विरुद्ध वाकळण ब ही लढत पाहायला मिळेल. 5व्या मॅचमध्ये तुम्हाला माणेरे विरुद्ध अगासन चांगला सामना रंगेल आणि त्यानंतर बेतवडे विरुद्ध अडिवली असा सामना पाहायला मिळेल. आज हे 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळतात, त्यामुळे 9 मॅचेस कोणत्याही परिस्थितीमध्ये कव्हर करायच्या आहेत. तिसरं षटक मयूर येतोय पुन्हा एकदा. पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या होत्या त्यानं 13 धावा. पण दुसरं षटक मात्र चांगलं पडलं हेमंत यांचं. त्या ओव्हरमध्ये एकूण 6 धावा आल्या, परंतु हा मुख्य गोलंदाज आहे स्ट्रायकर बॉलर मयूर. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. हा चेंडू थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेरून ऑनला ओढण्याचा प्रयत्न, परंतु इकडे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट बहाल केले मित्र म्हणेन. तिसरा धक्का लागलाय तो आई एकविरा दातिवली या संघातील मुख्य खेळाडू सुभाष यांना मात्र पॅव्हलियनचा रस्ता दाखवलाय. 3rd विकेट डाऊन. मोठे स्ट्रोक्स खेळावे लागतील कारण समोर सुद्धा गौरीपाडा संघ चांगला संघ आहे आणि त्याचमुळे इकडे 3 फलंदाज बाद झाले, त्यामुळे थोडीशी खराब सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा अपेक्षेनुसार आलेल्या नाही आहेत, परंतु त्यासाठी जर इकडे भागीदारी केली, पार्टनरशिप केली फलंदाजांनी तर नक्कीच धावा उभारू शकतात. तुम्ही गॅप शोधलात तर आउटफील्ड सुद्धा फास्ट आहे. सकाळच्या 17मध्ये पाहायला गेलं तर थोडंसं दव असतं, परंतु हळूहळू हे क्यूज सुद्धा गायब झालाय, दव सुद्धा निघून गेलाय, त्यामुळं चेंडू अजून वेगानं मात्र पळवू शकतो आणि त्याचाच फायदा मात्र तुम्हाला घ्यावा लागेल. नवीन फलंदाज भावेश येतोय. ओ लॉफ्ट केले बॉल, उंच जास्त गेलाय, संधी आहे, लॉंग ऑफ द फिल्डर खाली येतोय, जेल टिपलाय, फलंदाज होईल बाद. आल्या पावली माघारी फिरावं लागेल ते भावेश या फलंदाजाला. चौथा धक्का लागलाय तो आई एकविरा दातिवली या संघाला. आल्या एक मोठा फटका बनवण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला, परंतु ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. खरं तर सरळ खेळण्याचा प्रयत्न आणि त्याचमुळे इकडे मात्र विकेट प्राप्त केले ती मयूर म्हात्रेनं. एकोणीस या धावसंख्येवर अजून एक फलंदाज बाद होतोय. चार फलंदाज बाद झालेत. सुरुवात पहा, आपण पाहिलं होतं पहिल्याच ओव्हरमध्ये चांगल्या धावा आल्यानंतर सुद्धा ती परिस्थिती मात्र कॅप्चर करता आली नाहीये. त्यानंतर मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक केलं आणि विकेटच्या बहाल केल्यात ना. आता दडपण येईल खरं तर दातिवली संघावर. या दडपणाला झुगारून मात्र मैदानामध्ये खेळ करावा लागेल. शांत डोक्यानं आता मात्र उर्वरित चेंडू किती आपल्या हातामध्ये आहेत, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण रन्स करू शकतो हाच विचार करावा लागेल. आता 4 फलंदाज बाद झालेत, याचा विचार न करता पुढे आपण पॉझिटिव्ह अप्रोचनं मात्र मैदानामध्ये कशी बॅटिंग करू शकतो ना, हाच एक धागा पकडून मात्र मैदानामध्ये आता खेळ करणं गरजेचं बनलंय ते दातिवली संघासाठी. मयूर म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट ना. हर्ष पाटील डावखुरा फलंदाज. हर्षचा सुद्धा इकडे मिस्क्यूट फटका आहे, यष्टीरक्षक धावलेत, आणखीन एक विकेट डाऊन.
निम्मा संघ गारज झालाय. टीम दातिवली 5वा धक्का बसलाय 19 या धावसंख्येवर. चला नेक्स्ट मॅच असेल मोठा गाव आणि वाकळंब. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण मुख्य प्रवेशद्वारामधून आपल्याला आतमध्ये यायचं आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. त्याच्या अगोदर आपण वेळेमध्ये पोहोचा हीच विनंती असेल. 19ला 5. एकही फलंदाज जबाबदारी घेण्यास तयार नाहीये. फक्त मैदानामध्ये फक्त अटेंडन्स दाखवतात. हजेरी लावल्यानंतर मात्र लगेच पॅव्हेलियनमध्ये सुद्धा रवाना आणि त्याचाच फायदा मात्र उठवला गेलाय. मयूर मात्रे पहिल्या बॉलवर रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला होता, परंतु आता मात्र गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल. 3ही बॉलवर मात्र 3 सफलता मिळाल्यात या ओव्हरमध्ये. पाहूया मयूर मात्रे. हॅट्रिक बॉल आहे. नवीन येणारा फलंदाज हेमंत भोईर फेस करेल. आता त्याच्या डोक्यामध्ये सुद्धा थोडीशी द्विधा मनस्थिती असेल. एकतर हॅट्रिक बॉल, गोलंदाजाला हॅट्रिक मिळून द्यायची नाहीये. इकडे धावसंख्या सुद्धा कमी आहे. मोठा फटका खेळायचा की डिफेन्सिव्ह मोडमध्ये जायचं. हॅट्रिक बॉल ऑन साइडला आणि या सिटीज हॅट्रिक टेकन. विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधील दुसरी विकेट हॅट्रिक आणि मयूर मात्रे ठरलाय तो गोलंदाज विकेट हॅट्रिक घेणारा. सुपर बॉलिंग मयूर. सगळेजण धावलेत त्याच्या दिशेनं अभिनंदन करण्यासाठी आणि का करू नये. या पहिल्या 4ही बॉलवर मात्र विकेट मिळवून दिल्यात खरं तर या गोलंदाजानं आणि त्याचमुळे मात्र संपूर्ण आता थोडीशी दयनीय अवस्था पाहायला मिळते त्या एकविरा दातिवली या संघाची. फक्त प्रेझेन्स फक्त दाखवलं जातं ग्राउंडवर. रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये. बऱ्याच वेळेला सिंगल डबल्सनं सुद्धा हा सामना पुढे नेता येतो, परंतु आजकाल आपण पाहिलं तर नवोदित फलंदाजांकडे खरं तर संयम हा प्रकारच उरलेला नाहीये. संयम फार अभावाने तुम्हाला पाहायला मिळतो आजकाल. फक्त आक्रमकता. ही आक्रमकता तर हवी आहेच शॉर्ट टर्म टेनिस क्रिकेट फॉर्मॅटमध्ये, परंतु त्याला तुम्हाला संयमाची सुद्धा जोड द्यावीच लागते आणि इकडे तेच घडलंय. प्रत्येक जण येणारा मोठ्या फटक्यासाठी गेलाय. जर हेच फटके जर खालून खेळता आले असते, स्ट्राईक रोटेट करता आलं असतं तर ही अवस्था मात्र अशी पाहायला मिळाली नसती. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्ट्रोक चांगला आहे. बॉल गॅपमध्ये आहे. बऱ्याच अवधीनंतर मात्र रन्स मिळतील. चेंडू सीमारेषा पार 4 धावांकरता हेमंत पाटील याच्या बॅटमधून येतोय हा चौकार. पटीवर डोकं शांत ठेवून तुम्हाला थोडंसं संयमपणा सुद्धा दाखवावा लागेल. 23 धावा झाल्यात. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. इकडे मात्र टॉपेज लागले आणि बिड ऑफला चेल टिपलाय. 5 वर कंप्लीट करेल. एकदा जोरदार टाळ्या मयूर मात्रेसाठी. 5 फलंदाज बाद केलेत या मॅच मध्ये. 5 विकेट हॉल. सुपर बॉलिंग मयूर. कमाल केले मित्र म्हणे. निम्मा संघ एकट्यानं संपवलाय आणि त्याचमुळे इकडे पाहायला गेलं तर घसरगुंडी उडाले. हे षटक पहा. WWWWW आणि एक चौकार आला होता आणि पहिली विकेट रनआउटच्या स्वरूपात ऑब्व्हियसली होती, परंतु एका ओव्हरमध्ये तब्बल 5 फलंदाज मात्र बाद झालेत या ओव्हरमध्ये. पहिलं षटक सुद्धा मयूरनं टाकलं होतं. यस मयूर मात्र एकदा बॉल आपल्या हातामध्ये घ्या आणि दाखवा. आमच्या कॅमेरामन हे क्षण कॅप्चर करतायत. चला करूया हे क्षण, कारण हे क्षण वर्षानुवर्ष आपल्याला पाहता येतात. अंपायर तेवढी संधी त्याला द्या. ओके. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 7 बाद 23 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दातिवली संघानं पहिल्यांदा टॉस गमावला. सकाळच्या सत्रामध्ये टॉस सुद्धा फार महत्वाचा फॅक्टर ठरलाय. चौथं षटक. रवी मात्रे येतात. पहिला चेंडू आपण पाहिला आउटसाइड ऑफ स्टंप. त्याला स्विच हिटचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आलाय. एक अतिरिक्त रन गरज आहे आता मात्र रनची. 24 धावा धावफलकावर आहेत. 2 ओव्हर्स अजूनही बाकी आहेत. ओ बॅक टू द बॉलर्स आणि आणखीन एक विकेट डाऊन. रवी मात्रे यांना मिळाले सफलता. 8वा धक्का लागलाय तो आई एकविरा दातिवली या संघाला. आता थोडंसं टेन्शन आता मात्र
पाहायला मिळेल तुम्हाला. खेळाडू कक्षामध्ये खेळाडूच्या चेहऱ्यावर प्रचंड अस्वस्थता पसरले. मोठा गाव विरुद्ध वाकळण ब दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकर या. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. परंतु सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 24 वर 8 फलंदाज बाद झालेत. तर मेन एंट्रीमधनं तुम्हाला यायचे लक्षात घ्या. दोन्ही कॅप्टन्स जगदंबा वाकलन बी आणि मोठा गाव पहिल्या फेरीतील चौथी मॅच आहे. चौथं षटक सुरू आहे. 8 विकेट गेल्यात. त्या मी सूचना आम्ही तुम्हाला करतोय. संपूर्ण टीमला घेऊन आले तरी हरकत नाही. लाईन बॉल थोडा टॉस झाला होता. पुल करण्याचा प्रयत्न परंतु कोणताही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता यश आणि रोशन नाईक ही जोडी आहे. हा चेंडू पुढे जाऊन थोडासा खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट करण्यात आले. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. एक धाबेसाठी मात्र संघर्ष करावा लागतोय सध्याच्या कडीला एकविरा दातिवली या संघाला. टॉस जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय गौरीशंकर गौरीपाडानं घेतला आणि प्रत्येक गोलंदाजांनी मात्र सत्कारणी लावलाय आणि त्याच्यामध्ये मयूर मात्रेचं 5 विकेट हॉल घेणारा खेळाडू ठरलाय. विकेट हॅट्रिक घेतली. या स्पर्धेमधील दुसरी विकेट हॅट्रिक त्याच्या डाबावर मात्र कोरण्यात आले. रवी मात्रे यांचा हा बॉल यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि इकडे साधा सोपा सरळ झेल सोडलाय. अगदी रिलॅक्स मोडमध्ये इझी मोडमध्ये होते परंतु हा थ्रो मात्र परफेक्ट होता आणि अशा रीतीनं रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का मात्र बसेल तो टीम दातिवलीला. 9 फलंदाज बाद आणि आता मात्र शेवटची जोडी मैदानामध्ये असेल. लास्ट विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये जरूर त्या ठिकाणी फलंदाज बाद झाला परंतु बऱ्याच वेळेला कधी कधी विकेटचं कॅल्क्युलेशन जेव्हा येतं संघ अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचतात तेव्हा मग बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डर या गोष्टींचा सुद्धा विचार केला जातो. मग त्यावेळेला आपल्याला आठवतं कधी कधी एक विकेटनं आपलं वैयक्तिक पारितोषिक जात असतं तेव्हा आठवतं अरे पहिल्या मॅचमध्ये सोडलेला झेल तो घेतला असता तर मला ती विकेट मिळाली असती. जर तर आपण करत असतो परंतु क्रिकेटमध्ये जर तरला स्थान बिलकुल नाही आहे. परंतु त्याच वेळेला मात्र फलंदाज खेळपट्टीवर राहणार नाही याची सुद्धा दक्षता क्षेत्ररक्षकाने घेतली आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये त्याला बाद केलाय. शेवटची जोडी मैदानामध्ये दातिवली संघ थोडासा ऑल आउटच्या नामुष्कीपासून वाचणार का. कव्हर्सला हा फटका थोडासा दूर होता. क्षेत्ररक्षक येतोय स्वीपर कव्हर्स हा वेगानं त्या ठिकाणी सिंगल मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल 27 या आकड्यावर. 4 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 9 गडी बाद 27 धावा आई एकविरा दातिवली संघाच्या धाव फलकावर. जीटीसीचे CEO जल्पेश भोईर यांचे या ठिकाणी आगमन झाले. सहर्ष स्वागत आहे जल्पेश. मागच्या ओव्हरमध्ये रवी मात्रेनं फक्त 3च धावा दिल्या. तर मोठा गावचे परेश भोईर यांचे आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. एक चांगले क्रिकेटर मोठा गाव संघासाठी 2 वेळा ज्यावेळी स्वर्गीय रतनबुवा पाटील चषक स्पर्धा जिंकली खूप मोठं योगदान परेश भोईरचं राहिलेले. वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. शेवटचं षटक आणि शेवटची जोडी मैदानामध्ये आहे. मिथुन म्हात्रे आलेत. अगदी उंच पुरे असे गोलंदाज आहेत. इकडे ऑल आउट करायचं आहे समोरच्या टीमला परंतु त्याच बरोबरीनं शेवटच्या ओव्हरमध्ये धावा जोडण्याचा मानस असेल. पहिला चेंडू ऑफस्टॉमच्या बराचसा बाहेर स्वैर असल्याचा पंचांचा निर्वाळा आलाय. एक रन अतिरिक्त स्वरूपामध्ये जोडली जाईल. 28 धावा धावफलकावर. गोलंदाजांना पाठबळ द्यायचं असेल तर निदान 8-10 धावा तरी इकडून उभाराव्या लागतील. थोडासा वेट केला बॅकफुट वरून पूल केलाय. स्क्वार लेगला झेल टाकलाय. इकडे ऑल आउट झाला असा हा संघ. आणखीन एक झेल मात्र त्या ठिकाणी ड्रॉप पाहायला मिळालाय. एक सिंगल येते. 29 धावा धावफलकावर 29 रन्स ऑन अ बोर्ड. लास्ट विकेट आहे त्यामुळं दुसऱ्या धावेंची चोरी सुद्धा करता येणार नाहीये कारण ते सुद्धा पाहायचं आहे. कारण रनआउटच्या स्वरूपामध्ये सुद्धा विकेट टाकली तर पाठीमागे खेळण्यासाठी कोणी नाही आहे हा सुद्धा विचार ते करतात.
बॅकफूट वरून पूल केलाय आणि हा स्ट्रॉंग पूल पाहायला मिळतोय. बॉलला भिरकावून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक दमदार फटका, 6 धाबांकरता षटकार. पहिला षटकार आलाय या इनिंग मधला. आपण पाहिला तर रोशन नाईक याच्या बॅटमधून 9व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता, परंतु 4 बॉलमध्ये 8 धावा जोडल्यात आणि कदाचित तोच टॉप स्कोरर असेल. यश आहे त्या ठिकाणी. बडॉपच्या दिशेमध्ये हा चेंडू सिंगल येत आहे. यशला मात्र चांगले यश प्राप्त झालंय. यश आणि वेदांत शेवटची जोडी मैदानामध्ये आहे, परंतु दोघांनी काळजी घेतले कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आउट व्हायचं नाहीये, कारण ऑल आउटच्या नामुष्कीपासून वाचायचं आहे. बघूया मिथुन आहेत. मिथुन मात्र गोलंदाजी मार्कवर. लेग स्टिकवर होता हा बॉल, फक्त दिशा दिली आणि बॉल वेगानं पळालाय आणि जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमारेषा पार. शेवटच्या ओव्हर्समध्ये धावा येत असताना दातिवली टीमसाठी येतोय हा चौकार. वेदांतच्या बॅटमधून निघणाऱ्या 4 धावेनं टोटल जाऊन पोहोचते ती 40 या आकड्यावर. हळूहळू सुस्थितीमध्ये म्हणता येणार नाहीये, परंतु थोडीशी समाधानकारक धावसंख्या आता मात्र दिसते, कारण अगोदर आपण पाहिली तर परिस्थिती बिकट होती, परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र शेवटची जोडी प्रतिकार करत असताना दातिवली संघासाठी. ऑफ स्टोनच्या बाहेरचा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून काढलाय. गॅपमध्ये बॉल आहे, वेगानं पळतोय तोही. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमारेषा पार. सुपर बॅटिंग, टॅलेंटर्सचा खेळ मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी टॉप ऑर्डर पुरती कोसळली होती, परंतु अगदी तळाचे फलंदाज मात्र प्रतिकार करतात. त्यांनी दाखवलंय खरं तर हा आरसा आहे प्रमुख फलंदाजांसाठी की कशा पद्धतीनं या ठिकाणी उभं राहिलं, चांगले स्ट्रोक्स खेळले, गॅपमध्ये आपण पटके खेळले तर धाबा होऊ शकतात हेच दाखवले मात्र. आणि त्याचमुळे मात्र ज्या पद्धतीनं सध्याच्या घडीला अंडर प्रेशर्स होते, जेव्हा फलंदाजीसाठी यश आणि वेदांत आले, परंतु धाबा वाढवल्यात. या ओव्हरमध्ये तब्बल 17 धाबा आतापर्यंत खर्च केल्यात तर मिथुन मात्र यांनी महागडे षटक. बॉल एक स्पिन होता, इकडे टप्पा पडल्यानंतर बॉल वळवलाय बाहेरच्या बाजूला. थोडंसं उशिरानं सुचलं असेल, परंतु तोपर्यंत मात्र वेळ निघून गेले. ऑल आउटच्या नामुष्कीपासून वाचलाय हा संघ आणि पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 44 धाबा बनवल्यात. त्या एकविरा दातिवली या संघानं 45 धाबांचं मात्र टार्गेट असेल. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा 46 धाबांचं टार्गेट होतं. लढावं लागेल या मॅचमध्ये दातिवली संघाला. एकनाथ पाटील साहेबांना विनंती होतो की आपण या आपल्या शुभस्य टॉस होईल. पहिल्या फेरीतील 4था सामना एकनाथ पाटील साहेबांच्या शुभस्य आम्ही टॉस करत. मोठा गाव एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जगदंबा वाकलन बी, शिवदास गायकर आहेत. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. 5 ओव्हरची मॅच असेल. 2 षटकापर्यंत चेंडू हरवला फुटला तर नवीन आहे, 2 षटकांत जुना. फायनल मॅचच्या धावा मालिकावीरसाठी काउंट होणार नाहीयेत, लक्षात घ्या सर्व टीम्स. हेड आणि टेल तुम्हाला कॉल करायचे, हेड आणि टेल. एकनाथ पाटील साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराज बनवायचे. शिवदास, टॉस जिंकलाय. पहिल्या फेरीतील 3 मॅचेस आतापर्यंत झाल्या, 4थी मॅच तुम्हाला खेळायची. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? शक्तरक्षण. समोर मोठा गाव संघ आहे. या 2024-25 मध्ये मॅच झाली आहे का कधी? नाही, आज पहिल्यांदाच लागली आहे. शिवदास, बऱ्याचशा स्पर्धा तू खेळतोय. मक्कसर ट्रॉफी 56वं वर्ष, याही वर्षी आपण पाहतोय खूप चांगलं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतोय. तुम्हाला मला वाटतं यावर्षी पहिल्यांदाच संधी मिळाली, काय सांगशील आयोजनाबद्दल? आयोजन बोलत तर खूपच छान आहे. यावर्षी आम्हाला एंट्री खेळण्याची एंट्री दिली इथे, त्यांचा धन्यवाद. तो शुभेच्छा असतील शिवदास तुम्हाला. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. किरण, तुम्हालाही शुभेच्छा असतील. जयवंत त्रिंबक पाटील यांचा सत्कार होईल, त्यांना विनंती असेल या. जयवंत पाटील साहेब, आपण या, आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. बबन रसाळ यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करणार आहोत. अतिथी देव भव, आलेल्या सर्व पाहुण्यांचा सन्मान केला होता तुम्ही. आता आहात वैकुंठ हरिभक्त पारायण मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण नेजे. आणि ही क्रीडा नगरी नेहमीच बहरलेली असते. जेव्हा जेव्हा इथे मॅचेस होतात,
खरं तर आम्ही गिरीधरदादा पाटील आणि सर्व ग्रामस्थांचं नेहमी कौतुक का करतो, तर खूप सुसज्ज क्रीडांगण, सर्व ग्रामस्थ एकत्र येतात. या स्पर्धेचा एक कुंभमेळा, एक सण, मकर संक्रांत म्हणजे काय तर एक सण आहे या गावासाठी आणि तो सण साजरा केला जातो जानेवारी महिन्यामध्ये 9 जानेवारी ते 14 जानेवारी. आणि याही वर्षी 6 दिवस या स्पर्धेचा कालावधी तुम्हाला पाहायला मिळतोय. सर्व टीम्स वेळेवर उपस्थित राहतात. 14 तारखेला सर्व खेळाडूंना तिळगुळ वाटलं जातं. ही परंपरा या गावाची आहे, त्यामुळे या गावाची चर्चा नेहमीच टेनिस क्रिकेटमध्ये राहिलेली. आणि 14 तारखेला मकर संक्रांत मेगा फायनलचा दिवस आणि जेवणसुद्धा बऱ्याच वेळा आपण या प्रेक्षकांना पाहायला मिळतो, खेळाडूंना पाहायला मिळतो शेवटच्या दिवशी. आणि सुरुवातच या गावाने केली, जयन म्हणजे गावाने, कारण की लगेच आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये वळणार आहोत. बऱ्याचशा जुन्या माहिती आमच्याकडे, त्या माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. या धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल गौरीशंकर गौरीपाडा या ऐकण्यासाठी जाऊया करण काळणे यांच्याकडे दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच नितीनजी, काळन सर आणि दीपकजी पाटील सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. जवनुमान क्रीडा मंडळ निळजे आयोजित मकर संक्रांत चषकाचं हे 56वे पर्व, कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप. तिसऱ्या दिवसाची सुरुवात आपण केली आणि थर्ड मॅचमध्ये गौरीपाडा आणि त्यांच्या विरुद्ध दातिवली हे दोन संघ खेळत असताना पहिला डाव संपला. 44 बनवला दातिवलीने, 45 या लक्ष्याला चेस करण्यासाठी ओपनिंग पेअर हेमंत मात्रे आणि सागर मात्रे. 22 ओळी पहिल्या षटकामध्ये आलाय. फ्रंट लाईन बॉलर आहे दातिवलीचे. ओ व्हेरी फास्ट बॉल आत येत होता, अपील आहे आणि अंपायर्स आता दोघेही चर्चा करतात. एक्झॅक्ट बॉल बॅटला लागलाय की मग फलंदाजाला टी शर्ट अथवा मग जर्सीला कुठे तो स्पर्श करत गेलाय की नाही गेला, या चर्चा अंपायर्स करतील. मंचावरती तुम्हाला आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर पाहायला मिळतात. प्रितेश पाटील, त्याचबरोबरीने आपण तुषारजी पाटील यांनाही पाहतात. प्रणेश, मीत, संदीप या सर्वांना सध्या स्क्रीनवरती आपण पाहत आहोत. सो इथे डॉट बॉल, टी शर्टला घासून बॉल गेला विकेट किपरकडे. चांगली बॉलिंग सुरुवात करत असताना 45ला डिफेंड करतात, त्यामुळे पॉवर प्लेच्या दोन्ही षटकांमध्ये गोलंदाजी चांगली करणं ही महत्त्वपूर्ण बाब असेल. फुल लेंथ ऑन साईडला फ्लिक केला. मिड विकेटमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग थ्रो येतोय आणि इथे एक धाव मिळत असताना क्षेत्ररक्षकांना आउटफील्डमध्ये ज्या पद्धतीनं बॉल धावतोय तो त्यांच्याकडे येतोय न वळता, ही महत्त्वपूर्ण बाब. मक्खन आउटफील्ड आहे. वैकुंठवासी हरिभक्त परायण मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडा नगरी निळजेच्या क्रीडांगणावरती खेळण्यासाठी प्रत्येक खेळाडू, प्रत्येक संघ उत्सुक असतो आणि त्यामधलीच खरं तर आणखी एक आकर्षण म्हणजे मकर संक्रांत चषक 2025चं 56वा पर्व. यॉर्क लेंथ होता, ऑनसाईडला टर्न करण्याचा प्रयत्न, खराब शॉट सिलेक्शन, पण शेवट एक चांगला घडला की एज लागली, शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल. एका धावेने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2 या आकड्यावरती. माझ्यासोबत आता आमचे ऑफिशियल स्कोरर दिशांक पाटील. निळजेचा संघ देखील यंदा छांगावमध्ये जबरदस्त कामगिरी करतोय. दिशांक, त्याचबरोबरीने जे यंगस्टर त्यांना मिळालेले 2 गोलंदाज करण पाटील आणि नागेश पाटील. ऑफस्टंपच्या बाहेर कट करायचं होतं, जरूर बॅटची कडा घेतली इनर एज, पण टप्पा पडल्यानंतर तो विकेट किपरकडे गेलेला आहे. या षटकाची अपेक्षा आहे, जर इकॉनॉमिकल षटक आलं, विकेट पडल्या तर 45 धावा ऑन पेपर आपल्याला छोट्या वाटतात, त्या मोठ्या होत असताना टाइम लागणार नाही. लॉंग ऑफला फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर, ऑन साईडला काऊ कॉर्नर. पुन्हा 22 जळवी, स्टील टू गो. फुल लेंथ लॉफ्ट केलाय, मात्रेचा बॅट मधून पहिला चौकार. पहिल्या 4 बॉलमध्ये धावा फलकावरती आपण बघितल्या त्या फक्त 2च धावा, पण 5वा बॉल फुल टॉस आला आणि मिड ऑन आतमध्ये त्याच्या वरतून लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर आलेला चौकार. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 6 या आकड्यावरती. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आत आहे, शॉर्ट कव्हर पॉइंट, थर्ड मॅन, फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड ऑन.
हे सध्या फील्ड पोझिशन तर त्या सर्कलच्या आतमधली लॉंग ऑफ आणि मिड विकेट बाहेर मात्र स्ट्रायकिंग एंडला समोर खेळलाय बॉलर्स बॅक बॉल निसटलाय दळवीचा हातामधून मिड ऑफला फिल्डर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑन लॉंग ऑफचा मी ते तोपर्यंत एकदम हेमंत मात्रेकडे असेल स्ट्राईक पहिल्या षटकाचा खेळ संपला नाबाद गौरीपाडाचं धावा फलक आपल्याला पाहायला मिळतं 7 या आकड्यावरती बॉल शिल्लक आहेत अजूनही 24 आणि 24 बॉलमध्ये या मॅचमध्ये धावा बनवायच्या 38 धावांची गरज आहे मॅच बनवू शकते सुरुवातीला वाईब अशाच येतात या पहिल्या षटकाला पाहता कारण 7च धावा फलकावरती आलेल्या आहेत एक चौकार फुलटॉस आला त्या खराब बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला हेमंत मात्रेच्या बॅटमधून पॅव्हलनमध्ये देखील चर्चा सुरू असेल की आता एक्झॅक्ट काय करायला पाहिजे हेमंत सागरने अटॅक करायला पाहिजे की मग इथून थोडा शांततेनेच खेळ केला तरी चालेल पॉवर प्लेची 2 षटके इम्पॉर्टंट आहेत पॉवर प्लेमध्ये जरूर भावेश दळवीने पहिल्या षटकामध्ये फक्त 7च धावा खर्च केल्यात पण त्याला 7 हवी होती विकेटची जर विकेट आल्या असत्या तो 0 तुम्हाला दिसतोय त्यावरती 1 2 3 हा नंबर असता कदाचित तर या 45 ला चेस करत असताना या मॅचमध्ये बरंच काही घडलं असतं पाहूयात सध्या काय घडतंय 24 बॉलमध्ये अजूनही 38 धावांची गरज असताना कोळेगाव एंडकडून बॉलिंग मार्कवरती आलेला आहे यश पाटील वेळ जास्त घेताय तुम्ही दातिवली लक्षात घ्या 24 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला टाकायचे पहिली 4 षटकं अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल हे नियम आपण या स्पर्धेच्या पहिल्या मॅच पासून पाहत आहोत 56व पर्व सीझन 56 ही मोठी व्याप्ती या स्पर्धेची आहे सुरुवात छोटी होती पण आज 56व्या पर्वामध्ये जयवंतमान क्रीडा मंडळ निळजे लॉफ केलाय डाऊन दी ग्राउंड लॉंगचा फिल्डर येतोय समोर बॉलचा पण त्याचा वाक्या बाहेर पहिला बाउन्स वरती चेंडू सीमारेषा पार मात्रेने दुसरा मारलाय चौकार वियांश प्रो साऊंड आमचा डिस्क जॉकीचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करू या जॉकी आमचे सध्या शांत आहेत त्याचं कारण दुःखद निधन गावामध्ये आजच वाईट घटना घडलेली त्यामुळे दुपारनंतर संगीत तुमच्यापर्यंत येईल स्लॉट मध्ये आला बॉल आणि आता तो मिड विकेट सीमारेषेचा अर्थातच या प्लॉटचा बाहेर आला हेमंत मात्रेचा बॅटमधून पहिला षटकार तर निजेगावचे कल्पेश पाटील यांचं आगमन झालं आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे तर या कल्पेश पाटील तुम्हाला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी आपण प्रार्थना करूया आणि यांच्या संपूर्ण जयवंतमान क्रीडा मंडळ व ग्रामस्थ मंडळ निजे यांच्या वतीने कल्पेश पाटील यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा धन्यवाद ओ टू करण वाढदिवस कल्पेश जाधव यांचा आणि त्यांना लाख शुभेच्छा भाऊ या नावाने त्याचा परिचय निळच्या गावामध्ये 17 धावा षटकारासोबत स्ट्रेट बॅट समोर आला आणि पुन्हा आता गेलाय लॉंग ऑन हवाई यात्रेसाठी षटकार पहिल्या षटकामध्ये धावा फक्त 7 होत्या पण हेमंत मात्रेने सुरुवात केली आहे गिअर टाकलाय आणि आता वेगाने त्याची गाडी धावतीये 2 षटकारांच्या साह्याने धावसंख्येला आकार मिळतोय स्कोमॉझॉन 23 45च्या चेस मध्ये अर्धा पल्ला आता पार झालेला आहे 22 अजूनही गरज आहे आणि बॉल बाकी आहेत 21 बॉल मध्ये 22 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या गौरी शंकर गौरीपाडा संघाला एकविरा दातेली संघाच्या विरुद्ध मोतीरामजी दळवी नेहमीच या संघाला पुरस्कृत करत आलेले आहेत लेजंड प्लेअर दातिवलीचे ते देखील या मॅचचा आनंद घेत असतील पण सध्या त्यांच्या संघाची कामगिरी थोडीशी ढासाळ त्याचं महत्त्वपूर्ण कारण म्हणजे पहिल्या डावामध्ये बॅटिंग झाली नाही पण शेवटच्या दोन्ही फलंदाजांचं मी कौतुक करेन लास्ट 10व्या विकेटची पार्टनरशिप जवळपास 17 ते 20 धावांची होती त्यामुळे या धावसंख्येला आकार मिळाला टॉप एज संधी शॉर्ट स्क्वेअर लेग थांबलाय डीप मधून फिल्डर कॅच ड्रॉप मी म्हणेन ना डीप मिड विकेट मध्ये जो फिल्डर होता त्याने चान्स घ्यायला हवी होती धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपण पाहतोय ती 25 या आकड्यावरती फार उंच गेला होता बॉल तुम्ही त्या वेगाने जर आले असते कदाचित चेंडूच्या खाली येऊ शकत होते पण मिड विकेटने प्रयत्न केला नाही शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगने प्रयत्न केला तो त्याच्या फार लांब होता 20 बॉल 20 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या गौरी शंकर गौरीपाडाला समोर मिडॉन मध्ये बॉल चाललेला सॉफ्ट हँडने
ऑलरेडी एक चौकार 2 षटकार आलेले आहेत. प्रोडक्टिव्ह ओव्हर आहे. या षटकामध्ये जवळपास 18 धावा ऑलरेडी आलेल्या आहेत आणि या क्षणाला जास्त जोखीम न घेता सॉफ्ट हँडने आमंत्रण दिलं सागरला. धावा फलकावरती 26. तर निजेगावचे शाखा प्रमुख हनुमान पाटील साहेबांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि अजूनही काही मान्यवर येत आहेत. भरत धाको पाटील यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. राजू रसाळ यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. ऑफ स्टंपचा बाहेर पंच केला, गॅप आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर पोहोचला, गुड फिल्डिंग. बॉडीचा बॅलन्स गेला पण बॉलला जाऊ दिलं नाही सीमारेषेच्या बाहेर. मिळता 2 धावा. षटक संपन्न, 2 पॉवर प्ले एंड. 14ची सरासरी. धावा फलकावरती 28. 45च्या टार्गेटमध्ये बॉल उरलेत 18 आणि 18 बॉलमध्ये गौरीशंकर गौरीपाडाला धावा बनवायच्या आहेत त्या 17. मोठा गाव आणि वाकण बी फिल्डिंग घेतली. वाकण बीने टॉस जिंकून दोन्ही संघांना ही सूचना की तुम्हाला आमचा मुख्य व्यासपीठाचा जो एंट्रन्स आहे, प्रवेशद्वार, त्यामधूनच मैदानाच्या आतमध्ये एंट्री करायची आहे. सर्व संघांनी याची नोंद घ्या, जो या स्पर्धेचा दरवर्षी आपल्याला नियम पाहायला मिळतो. त्यामुळे वाकण बी आणि मोठा गाव या दोन्ही संघांना सूचना असतील. मॅच ही सध्या जर आपण बघितली 45च्या चेसमध्ये 28 धावा फलकावरती आहेत. नियोजकाचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील प्रत्येक गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक या मंचावरती येतात. त्यांचं आदरातिथ्य हा मंच करत आलेला मागच्या 56 पर्वामध्ये. नियोजकरांची एकता आणि त्या एकतेचं प्रतीक मकर संक्रांत चषक मी म्हणेन. जय हनुमान क्रीडा मंडळ निर्जय आयोजित मकर संक्रांत चषक 2025. 28 धावा फलकावरती आहेत. 18 बॉलमध्ये 17 पाहिजेत. भावेश जवळ पुन्हा एकदा आलाय. भावेशने पहिल्या षटकामध्ये देखील इकॉनॉमिकल बॉलिंग केली होती. विकेट मिळाली नाही अर्थातच, पण त्याचा फटका कधी बसला सेकंड ओव्हरमध्ये, जेव्हा सेकंड ओव्हरमध्ये आल्या त्या 21 धावा. 18 बॉल 17. समोर खेळलाय, हाफ फॉली होता. लॉंग ऑफमध्ये फिल्डर उपस्थित. 1 धाव आणि एका धावेच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचलेली आपण पाहतोय 29. 29 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉल शिल्लक आहेत 17 आणि 17 बॉलमध्ये या मॅचमध्ये 16 धावांची अजूनही गरज आहे. बॅटिंग करणारा गौरीशंकर गौरीपाडाला. पॅव्हेलियन शांत आहे, चर्चा करत नसेल बिकॉज हा सामना त्यांच्या बाजूने आहे सध्या. ऑनसाइडला पूल करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा पेसने बॉल होता. गुडलेन स्पॉटवरती पडल्यानंतर राईज झाला बॉल आणि अंपायरचा इशारा येतोय तो लेग बाय. ही सरफेस 3ऱ्या दिवसाची आहे. 6 दिवस या स्पर्धेचा कालावधी. मी पिच क्युरेटरचं मनापासून आभार व्यक्त करेन. लेदर विकेट आहे त्यामुळे दररोज त्या विकेटची काळजी घेतली जाते. संध्याकाळी रोलिंग करत असताना पुन्हा तिला सपाट केलं जातं आणि जितेशने मागच्या मॅचमध्ये मात्र सध्या आलाय मोठा षटकार. म्हात्रेने आणखी एक मारलाय जबरदस्त पूलचा फटका. डोळ्यांचं पारणं फेडणारा ब्युटिफुल षटकार आणि हे टेलिकास्ट डोळ्यांच्या नजरेआड बॉल गेला पण कॅमेऱ्याच्या लेन्सने आमच्या GTCच्या कॅमेरामॅनने तो टिपलेला आहे. मिस्टर GTC नेक्स्ट मॅचमध्ये खेळतील. जल्पेशी भोईर यांचे आगमन झालेलं आपले सहर्ष स्वागत. आज मालक आलेले आहेत त्यामुळे कॅमेरामॅन कोणती चुकी करणार नाही. आमचे टेक्निकल एक्सपर्ट कोणती चुकी करणार नाही. जल्पेशी भोईर यांनी केलेली छोटी सुरुवात आज इतकी मोठी झालेली आहे. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट ज्यांनी हायलाइट केले. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड थ्रू दी लाईन फोर्सने फटका. 1 मोर बिग हिट षटकार. ऍक्शन रिप्ले पा. सुंदर फटका. कॉपी बुक स्टाईल. हाफ फॉली आला. खराब चेंडू. स्लाइटली ओव्हर पिच डाऊन द ग्राउंड. हेमंत मात्रेने बॅटचा चेहरा उघडला. ऑन द राईज षटकार. धावा फलकावरती 42 पाहिजेत आता त्या फक्त 3 धावा. चला वाट कसली पाहताय. जिंकलो आम्ही. गौरीशंकर गौरीपाडाने पहिला दणदणीत विजय मिळवलाय. लागोपाठचे 3 षटकार हेमंत मात्रेचा बॅट मधून आणि अवघ्या 2.5 ओव्हरमध्ये या मॅचला कंप्लीट करत असताना गौरीपाडाचा हा सलामीचा धडाकेबाज फलंदाज हेमंत मात्रे. थँक्यू सो मच. आपण या मॅचचा वेळ वाचवला त्याबद्दल जय हनुमान क्रीडा मंडळ यांच्या वतीने आपलं मनापासून आभार. पार्टिसिपेट केल्याबद्दल एकविरा क्रिकेट संघ दातुले आपला आभार. अभिनंदन करू गौरीशंकर गौरीपाडाचा.